तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी। शक्तीपीठच्या भूसंपादनास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी। 20,787 कोटींची तरतूद राज्यातील 12 जिल्ह्यांना जोडणार। कोल्हापूर सांगली जिल्ह्यांचा समावेश। नागपूर गोवा अंतर 8 तासांवर येणार। महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात 5 महिन्यांमध्ये 8% मतांची वाढ। राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर पुन्हा निशाणा। एक तर आम्हाला थेट पत्र लिहा किंवा प्रत्यक्ष चर्चेला या, केंद्रीय निवडणूक आयोगाचं उत्तर। हार पचवणं जड झाल्यामुळे राहुल गांधी यांची हवेत बाण। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जोरदार पलटवार। विदर्भ मराठवाड्यातील धरणं तळाला। पश्चिम महाराष्ट्रात ओव्हरफ्लो। जून संपला तरी विदर्भ आणि मराठवाड्यातून पूर नाही गेलाय। विदर्भातील 2 मध्यम प्रकल्प कोरडे तर 4 प्रकल्पांमध्ये 10% कमी साठा। कृषीमधील गैरव्यवहार तपासाची उमाकांत दांगट चौकशी करणार। आमदार सुरेश धस यांनी केलेल्या आरोपांवर निर्णय घेतला। बियाणे विक्रीसाठी साथी पोर्टल वापरा अन्यथा कारवाई। विभागीय कृषी सहसंचालक दत्तात्रय गवासने यांचा इशारा। बोगस बियाणांबाबतचे गैरप्रकार टाळण्यासाठी विशेष मोहीम। पीक विम्याचा बोजा आता शेतकऱ्यांवरच, बदल करून सरकारने हप्ता केला कमी। नवीन सुधारित पीक विमा योजनेत सरकारने आपला हिस्सा कमी करत शेतकऱ्यांवर विमा हप्त्याचा पूर्ण भार टाकलाय। खरीपातील 17 जिल्ह्यांमध्ये आणि रब्बी हंगामात संपूर्ण राज्यात सरकारला 1 रुपयाही भरावा लागणार नाही अशी रचना करण्यात आली आहे। संतोष देशमुख खून प्रकरणाचा वाल्मिक कराड सूत्रधार, न्यायालयात सरकारी पक्षाचा युक्तिवाद। राज्यातील 20 जिल्ह्यांमध्ये पाऊसच नाही। मराठवाडा विदर्भाकडे पावसाची पाठ। पुण्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस। कर्जमाफीसाठी पांडुरंग कधी पावेल? माजी गृहमंत्री देशमुख यांची मुख्यमंत्र्यांना विचारणा। खतांच्या तुटवड्याकडेही लक्ष वेधले। नाफेड संस्थेचा कांदा दर घसरणीचा। खरेदीसाठी सरकार पुढे पण दर मागे। उत्पादक शेतकऱ्यांचा नाफेडवर रोष। बाजारभावापेक्षाही दर कमी, फायदा कोणाचा? धनंजय मुंडेंच्या कृषी योजनांमधील गैरव्यवहारांची चौकशी। राष्ट्रवादी काँग्रेसची कोंडी होण्याची शक्यता। माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळात झालेल्या कथित गैरव्यवहारांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने माजी कृषी आयुक्त दांगट यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली। माळेगावचा कल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बाजूने। अजित पवार प्रचंड मताधिक्याने विजयी। सहकार बचाव शेतकरी पॅनेलची कडवी लढत। शरद पवार गटाचा पॅनेल निष्प्रभ। ट्रॅक्टर अनुदानामध्ये 1 लाखाची वाढ, आता मिळणार 2 लाखाचे अनुदान। बळीराजाला खरेदी सोयीची। शेतकऱ्यांना पूर्वी ट्रॅक्टर खरेदीसाठी 1 लाखाचे अनुदान दिले जात होते। आता हे अनुदान 2 लाख रुपये केले। त्यामुळे शेतीत उपयोगी ठरणाऱ्या ट्रॅक्टरची खरेदी करणे बळीराजाला सोयीचं ठरणार आहे। पीक विम्याच्या नुकसानीच्या भरपाईसाठी सोलापुरात 64 कोटींचा प्रस्ताव। जिल्ह्यात यंदा मे मध्ये सर्वत्र पावसाने जोरदार हजेरी लावली। काही मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली। या पावसामुळे 32,415 शेतकऱ्यांच्या 21,971 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे। शेतकऱ्यांना आता एका क्लिकवर मिळणार खत साठ्याची माहिती। कृषी विभागाचा पुढाकार। खरीप हंगामात शेतकऱ्यांची गैरसोय टळणार। पशुवैद्यकीय दवाखान्यांची संख्या दुपटीने वाढणार। पशुवैद्यकीय दवाखान्यांची संख्या दुपटीने वाढणार। पशुसंवर्धन आयुक्त डॉक्टर देवरे यांची माहिती। राज्यातील पशुधनाला दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी नव्याने 2053 अ वर्ग पशुवैद्यकीय दवाखाने उभारण्यात येणार आहे। CCIने विकला 35 लाख गाठी कापूस। महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाची विक्री। लाडकी बहीण शक्तीपीठसाठी कोट्यवधी खर्च, पीक विम्यासाठी मात्र पैसे नाही का? राज्य सरकारने लाडकी बहीण शक्तीपीठसाठी कोट्यवधी खर्च, पीक विम्यासाठी मात्र पैसे नाही का? राज्य सरकारने लाडकी बहीण योजना आणि शक्तीपीठ महामार्गासाठी हजारो कोटी रुपये खर्च करण्याचे ठरवले। पण शेतकऱ्यांच्या पीक विमा कव्हरसाठी आवश्यक असणारे 4,000 कोटींचा खर्च वाचवण्यासाठी पीक विमा योजनेत मोठी कपात केली। त्यामुळे सरकारच्या निर्णयावर शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे।
अकोला जिल्ह्यात 30% पेरण्या, जून संपत आला तरी पेरणीची गती मंद, दमदार पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा. कर्जमाफीसाठी पुन्हा बच्चू कडूंचा एल्गार, 5 जुलैपासून यात्रेला प्रारंभ होणार, प्रशासनाचे वेधणार मागण्यांकडे लक्ष. कर्जमाफीसाठी पुन्हा बच्चू कडूंचा एल्गार, 5 जुलैपासून यात्रेला प्रारंभ होणार, प्रशासनाचे वेधणार मागण्यांकडे लक्ष. नंदुरबार जिल्ह्यात घरकुलांसाठी तक्रारींचा पाऊस, योजनेसाठी पैशाची मागणी होते, आमदारांनी दिले कारवाईचे निर्देश. ही तर शेतकऱ्यांची फसवणूक, कर्जमाफीची घोषणा न केल्यावरून बच्चू कडू यांचा आरोप. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा येत्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी न केल्यास ती बच्चू कडू यांची नाही तर शेतकऱ्यांची फसवणूक असेल. कापूस उत्पादकता हेक्टरी 4 क्विंटल 22 किलो प्रस्तावित, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीडसाठी कृषी विभागाची माहिती. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या खात्याकडे लक्ष ठेवा, निधी कुठे वितरित होतोय याची माहिती घ्या. एकनाथ शिंदेंचे शिंदे सेनेच्या मंत्र्यांना आदेश, निधी वाटपावर भाजपचे आमदारही नाराज. शक्तीपीठवरून बीडमध्ये घमासान, मोजणीसाठी आलेले अधिकारी आणि पोलिसांकडून शेतकऱ्यांना अरेरावी. गरज नसताना शक्तीपीठ महामार्गाची निर्मिती केली जात आहे, त्यामुळे या महामार्गासाठी जमीन देणार नाही अशी भूमिका बीडमधील शेतकऱ्यांनी घेतली. बुलढाणा जिल्ह्यातील 24,000हून अधिक लाडक्या बहिणींचे अर्ज बाद, आता आयकर विभागाच्या माहितीनुसार पडताळणी सुरू, अपात्र असतानाही अर्ज केले होते. केळी विमाधारकांचे विमा प्रस्ताव मंजुराच्या प्रतीक्षेत. 2024-25च्या हंगामासंबंधी ऑक्टोबर 24 मध्ये शेतकऱ्यांनी केळी पिकासाठी विमा संरक्षण घेतले. फक्त 9 महिने म्हणजेच नोव्हेंबर ते जुलै या कालावधीत केळी पिकास या योजनेतून कमी व अधिक तापमान, गारपीट, वादळी वारे यासंबंधी नैसर्गिक धोक्यांमध्ये विमा संरक्षण आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात 28 जुलै जूनपर्यंत जोरदार, मराठवाड्यात मध्यम पावसाचा अंदाज, विदर्भात येलो अलर्ट. गोंदिया जिल्ह्यात नमो शेतकरी महासन्मान योजना रखडली, अद्याप शेतकऱ्यांना एकही हप्ता मिळाला नाही, शासकीय धोरण आणि शेतकऱ्यांचे मरण. शेतकऱ्यांचा दूध खरेदी दर कमी आणि ग्राहकांना विक्री दर जास्त का? खासगी दूध संघांकडून दूध खरेदी करताना शेतकऱ्यांना दर कमी दिला जातो, पण विक्री अधिक दराने केली जाते. शेतकऱ्यांना दूध दर वाढून का मिळत नाही, याबाबतची माहिती देत आहेत महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाचे सचिव प्रकाश कुळवत. उन्हाळी कांद्याच्या उत्पादनामध्ये 63% वाढ, गतवर्षी 36 लाख टन असलेले उत्पादन यंदा पोहोचले 59 लाख टनांवर. कांदा चाळीसाठी शेतकऱ्यांना मिळणार अनुदान, महाडीबीटीवर अर्ज करण्याचे आवाहन, 50% अनुदानाची तरतूद. बिहारमध्ये केळी उत्पादनात तिप्पट वाढ, राज्य सरकारचा दावा. बिहारमध्ये केळी उत्पादन वाढीला प्रोत्साहन मिळते. राज्य सरकारच्या दाव्यानुसार गेल्या वर्षामध्ये बिहारमध्ये केळीच्या उत्पादनात तिप्पट वाढ झाली. यामागे सरकारचं शेतीविषयक धोरण आणि टिश्यू कल्चर तंत्रज्ञानाचा मोठा वाटा आहे. यवतमाळ जिल्ह्यात केवळ 64 मिलीमीटर पावसाची नोंद, शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत. कपाशी पेरणी अधांतरित, सोयाबीन पेरणी ही ठप्प. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.